लाडक्या बहिणींसाठी नवीन योजना, छान योजना आहे. म्हटलं सकाळी सकाळी आंघोळ पांघोळ करायची नाही, भाडे तत्वावरती पडीक जमिनी भेटणार आहेत बचत गटातल्या महिलांना. गाया झाला आता बैल व्हा महिलांनी, बैल तेवढंच राहिले आता. लाडक्या बहिणीला घरात राबून झालं, आता शेतात पण राबून घ्या. नाहीतरी तशी राबते ती शेतामध्ये, सगळं करते, तिला संसाराचा मोह आहे ना. सगळं मेल्यावर सोबतच घेऊन जाणार आहे ती. आता काय करा, पडक्या जमिनी द्या, पडक्या जमिनी तिला सुपीक करायला सांगा. त्या पडक्या जमिनीवरचं सरपण घेऊन येईल, म्हणजे सिलेंडरची तुम्हाला मागणी करणार नाही. इकडनं तिकडनं चांगली चुलीपासून बाजूला झाली होती, आता तिच्या डोळ्याची खासकडं करा. परत घरात येऊन स्वयंपाक करील, खाऊ घालील सगळ्यांना. आणि शासनाच्या ज्या जमिनी आहेत ना, 1000 एकर 100 एकर मुंबईसारख्या शहरात पडलेल्या, पुण्यासारख्या शहरात कुठं पडीक असतील, त्या मात्र बिल्डरला विका, चांगल्या मोठ्या मोठ्या बिल्डरला विका त्या जमिनी. त्याच्यावर बिल्डर मॉल्स बांधतील, मोठे मोठे फ्लॅट्स बांधतील, चांगले करोडाला विकतील फ्लॅट्स. आणि मग स्वतःच ओरडा, परप्रांतीय महाराष्ट्रात आले म्हणून, मग त्यांना विका. शाळा आहे तुमचीच, विद्यार्थी तुमचेच. महाराष्ट्रात मराठी माणसाला जगू देऊ नका, कुठेच खाऊ देऊ नका त्याला, त्याच्या भल्याचा विचारच करू नका. महिला हावरट आहेत ना संसारासाठी. रस्त्यावर जेवढे पडीक पडलेत ना, दारुडे बेवडे, कुत्रे कसे उचलायला येतात गाड्या, तसे सगळे त्यांना उचला. नापीक झालेत ते, त्यांना जरा सुपीक करा. त्यांच्या हातात 1 रुपयाच्या जमिनी द्या, त्यांना कसायला सांगा आणि कुटुंब सांभाळायला सांगा त्यांना. सगळं महिलांच्याच माथी का थोपवत आहे? एक रुपयाच्या भाडेतत्वावरती मॉलमध्ये गाळा द्या ना. नाही जमणार ना, तिथं मात्र आम्ही बिझनेस नाही करू शकत. महिला बचत गटातल्या महिला तिथं कशाला बिझनेस करायला लागले? म्हणे लाडकी बहीण. अशिक्षित गरीब महिलांना चांगले आमिष दाखवत आहे. हे करा ते करा, जमिनी सुपीक करा. मग आयतं टाळूवरचं लोणी काढून खा त्यांच्या. जीव घ्या, जीव घ्या, महिलांचा जीव घ्या. पुरुषांना जपून ठेवा असं सगळ्या. बचत गटाच्या नावाखाली, कधी लाडकी बहीणच्या नावाखाली, योजनेअंतर्गत. छान, हा छान.